आपलं नांदेड, नांदेड जिल्ह्याचा बुलंद आवाज। नमस्कार, आपण पाहत आहात आपलं नांदेड यूट्यूब चॅनल। आपलं नांदेड यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपल्या परिसरातील नवनवीन बातम्यांचा आनंद घ्या। राजमाता गोमातेची तस्करी थांबवण्यासाठी शेकडो बंदाळी ग्रामस्थांची पोलीस उपविभागीय कार्यालयावर धाव। धर्माबाद तालुक्यात घडत आहे गोधन चोरीच्या वारंवार घटना। सीसीटीव्ही फुटेज मध्ये जेरबंद झाला चोर, पण पोलिसांना दिली हुलकावणी। नमस्कार, आपण पाहत आहात आपलं नांदेड यूट्यूब चॅनल। सबस्क्राइब करा व कमेंट मध्ये आपल्या प्रतिक्रिया कळवा। नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद पासून जवळच असलेल्या बंदाळी येथे गेल्या 2 दिवसांपूर्वी एका गायीची आणि वासराची अज्ञातांकडून तस्करी चोरी होत असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये गावकऱ्यांनी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालं होतं। सदर घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन गावकऱ्यांनी धर्माबाद पोलीस स्टेशन येथे येऊन रितसर तक्रार देखील दाखल केली होती। परंतु तक्रारीची कुठलीही चौकशी न करता अत्यंत संथ पद्धतीने तपास चालू आहे एवढेच उत्तर देऊन पोलिसांनी बंदाळी ग्रामस्थांची बोळवण पाठवणूक केलेली होती। परंतु गावकऱ्यांच्या भावना संतप्त झालेल्या असल्यामुळे व याही पूर्वी असा प्रकार गावात घडलेला असल्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी आज सोमवारी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत संपते यांच्या कार्यालयावर 100 ते 150 गावकऱ्यांचा मोर्चा घेऊन जाऊनच उपविभागीय अधिकारी प्रशांत संपते यांना निवेदन दिले। महाराष्ट्र सरकारने गोमातेला राजमातेचा दर्जा दिला असून या राजमातेची होत असलेली तस्करी पोलीस प्रशासन जर थांबवू शकत नसेल तर ही बाब अत्यंत चिंताजनक आहे, अशी ही प्रतिक्रिया बंदाळच्या ग्रामपंचायत सदस्य व सरपंचांनी दिलेली आहे। ग्रामपंचायतीच्या लेटर हेडवर हे निवेदन देण्यात आलं असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी, तहसीलदार या सर्वांना या निवेदनाची प्रत देण्यात आली आहे। या घटनेचा तपास करण्यासाठी असलेले बीट जमादार सोमनाथ मठपती यांना या घटनेची कुठलेही गांभीर्य नसल्याने याची सुद्धा या बीट मधून बदली करावी असंही निवेदनात नमूद करण्यात आले। या निवेदनाची तीव्रता पाहता उपविभागीय अधिकारी प्रशांत संपते हे काय कारवाई करतात याकडे धर्माबाद वासियांचं लक्ष लागलंय। ताज्या बातम्यांसाठी आपलं नांदेड यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।